जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. आदमापूरच्या संत बाळूमामांच्या भक्तासाठी मेतके गावातलाही एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. याच मेतके गावात बाळूमामांनी आपल्या हातांनी गरुडखांब रविला. एक स्वर्गात तर दुसरे या मेतके गावात आहे. एका आगळ्या-वेगळ्या गरुड खांबाला पाहण्याला मिळते. श्रावण महिना सुरू झाला की गरुड दर्शनास घेण्यासाठी यावर पंचधातूचे आवरण काढले जाते व महापूजा केली जाते. श्रद्धेनुसार वर्षात ठराविक काळात या खांबाला खुला केला जातो. श्रावण महिन्यात समाप्तीपर्यंत भक्ताच्या दर्शनासाठी हा खांब खुला केला जातो. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेतके गावातील हा गरुड खांब नेमका काय आहे, बाळूमामांच्या परंपरेशी याचा संबंध काय आहे, श्रावण महिन्यात हा खांब खुला करण्यामागची श्रद्धा काय आहे आणि श्रावण संपल्यानंतर या खांबावर पंचधातूचे आवरण का चढवले जाते. चला तर मग भक्तिभावाने जाणून घेऊया पवित्र परंपरेची माहिती. मेतके गाव आणि बाळूमामांची परंपरा. मेतके हे गाव बाळूमामांच्या जीवन प्रवासाशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणापैकी एक म्हणून भक्ताच्या श्रद्धेने ओळखले जाते. बाळूमामा हे साधेपणा, सेवा, भक्ती आणि जनकल्याणाचा संदेश देणारे संत म्हणून महाराष्ट्रात विशेष श्रद्धेने पूजले जातात. त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक गावांमध्ये आजही विविध परंपरा, मंदिरे आणि धार्मिक प्रथा जपल्या जात आहे. मेतके गावातील हा गरुड खांब देखील अशाच एका स्थानिक श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे. गरुड खांबाची आगळी श्रद्धा. स्थानिक परंपरानुसार गरुड खांबाशी संबंध एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण श्रद्धा सांगितली जाते. या परंपरेमध्ये दोन खांबाचा उल्लेख केला जातो. एक खांब स्वर्गात असल्याची श्रद्धा सांगितली जाते, तर दुसरा खांब मेतके गावात असल्याचे भक्त मानतात. ही गोष्ट ऐकताना कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु अशा धार्मिक परंपरेमध्ये वेगळे भौतिक वस्तू म्हणून नव्हे तर त्यामागील श्रद्धा, प्रतिकात्मकता आणि आध्यात्मिक भावना महत्त्वाची असते. म्हणूनच मेतके गावातील या खांबाकडे भक्त मोठ्या श्रद्धेने पाहतात. श्रावण महिन्यात खांब खुला होण्याची परंपरा. श्रावण महिन्यात हा भगवान महादेवाचा उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात मंदिरामध्ये अभिषेक, पूजा, आरती, नामस्मरण आणि विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने केले जाते. मेतके गावातील या खांबामध्ये श्रावण महिन्यात विशेष महत्त्व आहे. 15 ऑगस्ट पासून श्रावण महिना निमित्ताने हा खांब खुला करण्यात आला आहे. या खांबात खुला झाल्यानंतर भक्तांनी दर्शन घेण्याची संधी मिळते. दूरदूर येणारे बाळूमामांचे भक्त परंपरेने दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना करतात. 15 सप्टेंबर नंतर दर्शन. यंदा श्रावण महिना कालावधी हा खांब भक्तांसाठी खुला ठेवण्यात 15 सप्टेंबर पर्यंत दर्शन. यंदा श्रावण महिन्यात कालावधीत हा खांब भक्तांसाठी खुला ठेवण्यात आला असून 15 सप्टेंबर श्रावण समाप्तीनंतर या खांबावर पंचधातूचे आवरण चढवले येणार असल्याची स्थानिक माहितीमध्ये आपल्याला आढळते. त्यामुळे या काळात मेतके गावात भेट देण्याच्या भक्तांसाठी एक विशेष आध्यात्मिक अनुभव ठरतो. खांबाचे दर्शन घेताना भक्त बाळूमामांचे स्मरण करतात, मनातील इच्छा चरणी अर्पण करतात आणि सुख, समृद्धी, आरोग्य, कुटुंबाला मंगल भविष्यासाठी प्रार्थना करतात. खांबावर पंचधातूचे आवरण. या परंपरेमधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना संपल्यानंतर या खांबावर पंचधातूचे आवरण चढवण्यात येते, अशी स्थानिक माहिती आहे. पंचधातूच्या भारतीय धार्मिक परंपरेमध्ये विशेष महत्त्व आहे. 5 धातूच्या संयोगातून तयार होणाऱ्या या आवरणाला धार्मिक प्रतिकात्मक महत्त्व दिले जाते. त्यामुळे खांबावर पंचधातूचे आवरण चढवणे ही केवळ एक प्रक्रिया नसून भक्ताच्या श्रद्धेतील एक महत्त्वाची परंपरा मानली जाते. बाळूमामांच्या भक्तासाठी विशेष महत्त्व. बाळूमामा भक्तीमध्ये एक गोष्ट नेहमी दिसून येते, ती म्हणजे साधेपणा आणि श्रद्धा. भक्तासाठी एखाद्या ठिकाणी पवित्र होण्यामागे केवळ त्यांची वस्तू किंवा रचना कारणीभूत नसते. त्या ठिकाणाशी जोडलेले संतांची आठवण
भक्ताची भावना आणि पिढ्यानपिढ्या चालत असलेली परंपरा यामुळे त्या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते. मेतके गावातील हा गरुड खांब मेतके गावातील हा गरुड खांब भक्ताच्या श्रद्धेचा असाच एक केंद्रबिंदू आहे. श्रावण महिना खांबाचे दर्शन घेण्याची संधी मिळते, म्हणून या काळात भक्तांमध्ये विशेष उत्साह असतो. भक्तांसाठी संदेश: जर तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल आणि मेतके गावातील या पवित्र खांबाचे दर्शन घ्यायचे असेल, तर श्रावण महिन्यात येथे येताना स्थानिक मंदिर समिती किंवा सेवेकराकडून दर्शनाची वेळ आणि त्या दिवसाची व्यवस्थापन निश्चित करून घ्या. मंदिर परिसरात स्वच्छता राखा, धार्मिक परंपरा आदर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्शन घेताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव ठेवा. कारण संतांच्या दर्शनाचा खरा अर्थ केवळ एखादी वस्तू पाहणे नसून त्यांच्या विचाराचे स्मरण करणे आणि त्यांच्या शिकवण्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हा आहे. मित्रांनो, मेतके गावातील गरुड खांबाची ही परंपरा बाळूमामांच्या भक्तांसाठी निश्चितच श्रद्धेची आणि कौतूहलाची विषय आहे. श्रावण महिन्यात खुला होणारा हा खांब त्यांच्याशी जोडलेले स्थानिक श्रद्धा आणि श्रावण समाप्तीनंतर चढले जाणारे पंचधातूचे आवरण या सर्व गोष्टी या परंपरेचे वेगळेपणा दाखवतात. श्रद्धेत ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक भावना असते, त्यामुळे या परंपरेकडे श्रद्धा, आदर आणि सकारात्मक भावनेने पाहणे महत्त्वाचे आहे. चला आपण सर्वजण बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करूया. हे बाळूमामा, आपल्या सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी राहू द्या. प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. जय बाळूमामा. जय आदमापूरचा राजा बाळूमामा माझा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर बाळूमामा भक्त असाल तर बाळूमामांच्या नावानं चांग भलं लिहा आणि हा गरुड खांबाची माहिती सर्व बाळूमामा भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. बाळूमामांनी सांगितले होते, एक खांब स्वर्गात आहे आणि दुसरा हा खांब मेतके गावात आहे. मित्रांनो, कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं लिहा. जय बाळूमामा.